अगं आई आतमध्ये ये ना, विद्या कुठे आहेस? आई आली आहेत, असं सांगत विकासने त्याच्या आईला सोफ्यावर बसवण्यास सांगितलं आणि तो आईच्या बाजूला बसला. तितक्यात विद्या खोलीतून बाहेर आली आणि सासूच्या पाया पडत म्हणाली, आई कशा आहात तुम्ही? बाबा कसे आहात? सुनबाई मी बरी आहे आणि बाबाही बरे आहेत. आपल्या शेतात गव्हाची कापणी चालू आहे, नाहीतर ते सुद्धा माझ्यासोबत आले असते, असं विनयाताई हसत हसत सुनेला म्हणजेच विद्येला म्हणू लागल्या. आजी तू आलीस, असं म्हणत त्यांचा एकुलता एक नातू शौर्य आजीला मिठी मारू लागला. आजी तू कशी आहेस? मी तुला किती दिवसानंतर भेटत आहे. आजोबा कसे आहेत? ते का नाही आले? आजी गावात सर्वजण कसे आहेत? असे अनेक प्रश्न शौर्य त्यांच्या आजीला विचारू लागला. त्यावर विनयाताई हसू लागल्या आणि म्हणाल्या, अरे बाळा तू किती मोठा झाला आहेस. तू तर आता तुझ्या वडिलांपेक्षा उंच दिसत आहेस. उद्या तुला मंदिरात घेऊन जाईल आणि तुझी नजर काढीन. माझ्या बाळाला माझी नजर लागू नये, असं म्हणत विनयाताई स्वतःच्या पदराने नातवाची दृष्ट काढू लागल्या. नातवाला मोठं होताना पाहून विनयाताईचे डोळे पाणावले आणि त्या स्मित हास्य देऊ लागल्या. आईला असं पाहून विकासने त्याच्या आईला मिठी मारली आणि तो म्हणाला, काय झालं आई? तू इतकी भावूक का झालीस? मनात काय असेल तर सांग. त्यावर विनयाताई म्हणाल्या, काही नाही बाळा, मी तुम्हा मुलांना बऱ्याच दिवसानंतर पाहत आहेत. जेव्हा तू हे घर घेतलं त्यावेळेस मी येऊ शकले नाही. तेव्हा तुझे बाबा आजारी होते. त्यानंतर त्या घराकडे पाहत म्हणाल्या, बाळा तू तर अगदी सुंदर घर घेतलं आहेस, तेही अगदी स्वर्गासारखं. हो हो, घर तर अगदी सुंदर बनवलं आहे, पण तुमच्या मुलाने कित्येक पैसेसुद्धा खर्च केले आहेत. त्याला कोणाची मदतही मिळाली नाही. सासूच्या गोष्टीला विद्याने अशा प्रकारे टोमणा मारला की त्या गोष्टी सासूच्या मनाला अगदी बाणासारख्या भिडल्या. विद्याच्या अशा गोष्टी ऐकून विनयाताई आणि विकास अगदी शांत बसले. बोलता बोलता विद्याने तिच्या सासू सासऱ्यांना नकळत मदत केली नाही याचा आरोप लावला आणि विकासला म्हणाली, हे घर तुझंच होतं ना, तरी तुझ्या आई वडिलांनी तुला मदत केली नाही. आजी इकडे ये, मी तुला तुझी खोली दाखवतो. तू प्रवासातून थकून आली असशील म्हणून थोडा वेळ आराम कर. घरातील तापलेले वातावरण नॉर्मल करण्यासाठी शौर्य आजीला घेऊन तिची खोली दाखवायला जाऊ लागला. त्याने आजीचा हात पकडला आणि तो गेस्ट रूमकडे आजीला घेऊन जाऊ लागला. तितक्यात विद्याने शौर्याला अडवलं आणि म्हणाली, शौर्य थांब, आजीसाठी मी दुसरी खोली तयार केली आहे. इतक्या मोठ्या खोलीमध्ये आजी काय करेल? आजी असेपर्यंत जर कुणी दुसरा पाहुणा आपल्या घरी आला तर आपल्यालाच त्रास होईल. तुझे मामा आपल्या घरी येणार आहेत, असं म्हणत विद्याने छोट्या खोलीकडे इशारा केला. शौर्य विद्याकडे अशा प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला की आई तू हे काय बोलत आहेस? शौर्य काही बोलणार त्याआधीच विकास म्हणाला, विद्या तू हे काय बोलत आहेस? आई आता या अडगळीच्या खोलीत राहणार का? तुझं डोकं फिरलं आहे का? त्यावर विद्या म्हणाली, अरे विकास तू असं का बोलत आहेस? फक्त ती नावालाच अडगळीची खोली आहे आणि आतमध्ये फक्त एक दोनच वस्तू आहेत. तू आतमध्ये जाऊन बघ की मी आईसाठी किती मस्त अंथरूण घातलं आहे. मी असं काय काय बोलेल त्यामुळे तू इतका मला रागाने बोलत आहेस? विद्या विकास असं म्हणतच होता तितक्यात शौर्य म्हणाला, बाबा राहू दे, बरं झालं आजी अडगळीच्या खोलीत राहील. मला सुद्धा भविष्यात बरं होईल. माझं जेव्हा घर होईल आणि आई माझ्या घरी येईल तेव्हा मी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण मी सुद्धा माझ्या घरच्या अडगळीच्या खोलीतच राहील. त्यानंतर तो विद्याकडे पाहत म्हणाला, हो ना आई, तुला काही त्रास होणार नाही ना? तू अडगळीच्या खोलीत राहशील ना? आपल्या स्वतःच्या मुलाच्या तोंडातून अशा गोष्टी ऐकून विद्याने तोंड उघडलेच नाही. आपला मुलगा इतकी मोठी गोष्ट करेल याबद्दल तिने कधी विचारही केला नव्हता. त्याचं असं बोलणं ऐकून विद्याला असं जाणवलं की जणू मुलाने तिला आरसाच दाखवला आहे, ज्यामध्ये ती तिचा विकृत चेहरा पाहत होती. त्यातच आरशात तिच्या कुरूप भविष्याचे प्रतिबिंब पाहत आहे, जे फक्त तिच्या आज केलेल्या कृतींचे प्रतिबिंब दिसत होते. ती अर्धी बेशुद्ध असल्यासारखी सोफ्यावर बसली. काय बरोबर आणि काय चूक हे तिला समजतच नव्हतं. तेव्हा विनयाताईंनी तिच्या खांद्यावर स्वतःचे हात ठेवले आणि विद्याने जेव्हा तिच्या चेहऱ्यावर
केला तेव्हा ती विनयाताईंच्या नजरेला नजर मिळू शकली नव्हती. त्यामुळे तिने तिची मान परत खाली घातली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कदाचित तिचे हे अश्रू तिच्या समोर असलेल्या सासूची माफी मागत होते. विनयाताईंनी शौर्याला इशारा केला तेव्हा शौर्य विद्याच्या पायाशी येऊन बसला आणि तिच्या कुशीत स्वतःचं डोकं ठेवून म्हणाला, आई मला माफ कर. मी चुकीचं बोललो. पण जसा मी तुझ्यासाठी आहे तसा तू विचार कर की बाबासुद्धा आजीसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. तू फक्त आजीलाच नाही तर बाबांनासुद्धा दुखावलं आहेस. हे घर आजीच्या मुलाने बांधलं आहे. त्यामुळे सर्वात आधी आजीचाच हक्क असेल ना. आईच्या हातात हात देत म्हणाला. आई मी काही चुकीचं बोललो का? त्यावर विद्या स्वतःचे डोळे पुसत म्हणाली, नाही बाळा, तू काहीच चुकीचं बोलला नाहीस. खरं तर मीच चुकीची होती. त्यानंतर विनयाताईकडे पाहत म्हणाली, आई कृपा करून मला माफ करा. त्यानंतर ती विकासला म्हणाली, आणि विकास सर्वात वाईट मी तुझ्यासोबत वागली. आता मला माझी चूक कळाली आहे. कृपा करून मला माफ कर. ती विनयाताईंना म्हणाली, चला आई, मी तुम्हाला तुमच्या खोलीत घेऊन जाते, जी फक्त पाहुण्यांची नसून तुमचीच असेल. तिने विनयाताईंचा हात पकडला आणि त्यांना त्या मोठ्या खोलीत घेऊन गेली. विकास अगदी शांतपणे शौर्यकडे पाहत होता. जेव्हा नजर एकमेकांना भेटली तेव्हा शौर्य हसला. विकासने त्याला स्वतःकडे खेचून जोरात कडकडीत मिठी मारली आणि तो मनातल्या मनात म्हणाला, आज माझ्या मुलाने आपल्या प्रयत्नांनी एक मुलाला आईसमोर लाजिरवाणे होण्यापासून वाचवले. जर मित्रांनो, खरं तर मुलांना घरावर त्यांच्या बायकोपेक्षा सर्वात आधी आईवडिलांचा अधिकार असतो. पण आजकालची पिढी हे विसरून गेली आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथेसोबत.